मला नाशिक हिरवगार करायचं आहे, सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. विरोधक इतके झोपलेले आहेत, मला वाटतं विरोधक आहे की नाही. मी 35 वर्ष झाले या सदनामध्ये होतोय. मी सगळ्यात सिनियर बीजेपी मध्ये. पण इतका मरगळलेला पक्ष, मरगळलेले विरोधी पक्ष हे कधीच पाहिले नाही मी. घोषणा पण देते, इथे बसून नाही, पण ते दिसत नाही घरी. हे पहिल्यांदा मी बघतोय 35 वर्षामध्ये. सभागृहामध्ये सुद्धा कोणी काही बोलायला तयार नाही. एकमेकांना टोमणे मारायचे, बाहेर तुमचा बूम दिसला की ते बडबड करायची, पण आतमध्ये सगळी स्मशान शांतता आहे. सोबत गिरीश महाजन आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, कुंभमेळाचा संपूर्ण पदभार जो आहे तुमच्याकडे आहे, पण वृक्षतोडीचा सगळ्यात मोठा मुद्दा सध्या गाजतो, काय सांगा? कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही. मी सांगितलं 200-400 झाड जर खराब झाले, आम्ही रिप्लांटच करू, समजा त्यातूनही ते आले नाहीत, 50% गेली तरी सुद्धा आम्ही 15,000 झाडं लावतोय. आणि ती एवढी मोठी झाडं आहेत की तुम्ही बघाल तर सगळे नाशिककर त्या ठिकाणी समाधानी होतील. त्यांनाही आनंद होईल की खरंच हे काय झालं या ठिकाणी. आणि म्हणून आमच्या गाड्या यायला सुरुवात झालेली आहे. कालपासून वृक्ष त्या ठिकाणी येत आहेत. हैदराबादच्या पुढे राजमुद्री म्हणून 400 किलोमीटर तिथूनही झाडं प्रवास करत इथपर्यंत येत आहेत. आणि 2 ट्रक आले आहेत. आज 2 ट्रक येतील, रोज 2-2 ट्रक, म्हणजे 800-800 झाडं रोज या ठिकाणी येणार आहेत. आणि 15,000 झाडं, जागा असेल, आवश्यकता असेल तर आम्ही अजून 5-10,000 वाढून घेऊ, 25,000 झाडं लावू. त्याबद्दल काही आमच्या मनामध्ये काही शंका नाही, कोणाच्या कोणी बाळगायची गरज नाही. मला नाशिक हिरवगार करायचं आहे, सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. पण त्यासाठी अस्वच्छता दूर करायची आहे. एसटीपी प्लॅन करावं लागेल, सिवर ट्रीटमेंट प्लॅन. अन्यथा नदीतलं सगळं, म्हणजे गावातलं सगळं घाण पाणी हे त्या ठिकाणी येतं, ते आम्ही शुद्ध करून पुन्हा नदीमध्ये सोडणार आहोत. मला वाटतं लोकांनी यासाठी सहकार्य करावं. नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नांवर अपेक्षित आहे. तुम्हाला जाणवत आहेत का विदर्भाचे प्रश्न आहेत? प्रश्न काय, आता विरोधक इतके झोपलेले आहेत, मला वाटतं विरोधक आहे की नाही. मी 35 वर्ष झाले या सदनामध्ये होतोय. मी सगळ्यात सिनियर बीजेपी मध्ये. पण इतका मरगळलेला पक्ष, मरगळलेले विरोधी पक्ष हे कधीच पाहिले नाही मी. काहीच नाही. त्यांना कुठल्याच पक्षाची जाण नाही. त्यांना विदर्भाशी काही घेणं देणं नाही, काहीच नाही या ठिकाणी. एक शेवटचा प्रश्न आहे साहेब, तुमच्यावर विरोधक आरोप करतात, तुम्ही त्यांच्यावरती करता. अधिवेशन फक्त आरोप प्रत्यारोपण आहे का? सामान्यांचा प्रश्न कुठे आहेत? म्हणजे ग्लॅमर आहे का अधिवेशन? मला वाटतं आम्ही अनेक बिलं या ठिकाणी आणलेत, आपण बघितलेत, मंजुरी झालेत. या ठिकाणी अनेक प्रस्ताव या ठिकाणी आलेत, त्याच्यावर चर्चा झालेली आहे. पण विरोधकाकडून कुठे अशी काही हालचाल मला दिसत नाही. कुठे काय विरोध? धन्यवाद. ओट्यावर कुठे बसत नाही, कोणी घोषणा पण देते, इथे बसून नाही, पण ते दिसत नाही घरी. हे पहिल्यांदा मी बघतोय 35 वर्षामध्ये. सभागृहामध्ये सुद्धा कोणी काही बोलायला तयार नाही. एकमेकांना टोमणे मारायचे, बाहेर तुमचा बूम दिसला की ते बडबड करायची, पण आतमध्ये सगळी स्मशान शांतता आहे. कोणी काही प्रश्न मांडत नाही, विचारत नाही, बोलत नाही. पण सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, विदर्भाला न्याय द्यायचा आहे, सर्व घटकांना समाजातल्या आम्हाला न्याय द्यायचा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते मंत्री गिरीश महाजन. त्यांनी सांगितलं की विरोधक जे आहेत ते अत्यंत शांत स्थितीत आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी आपले प्रश्न मांडणं गरजेचं आहे. मात्र विरोधक आरोप प्रत्यारोपांमध्ये मशगूल असल्याचा आरोप देखील गिरीश महाजनांनी केलाय. या सगळ्या महत्वाचा प्रश्न असा आहे की विदर्भासाठी नागपूरकरांनुसार हे अधिवेशन घेतलं जातं आणि त्या अनुषंगानं विदर्भातले अनेक प्रश्न आहेत. म्हणजे सिंचनाचा प्रश्न असेल, उद्योगाचा प्रश्न असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना या विधिमंडळाच्या सभागृहात न्याय मिळणार का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. गौरव मराठी, नागपूर.